प्रेक्षकांचे मी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका मनापासून स्वागत करते. पब्लिक शिवाय कार्यक्रमाला मजा नाही, अर्थात तुम्हाला माहिती आहे. तर अतिशय सुंदर आणि दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी रंगत आणि दर्जा एक वेगळ्या स्तरावर जाईल असं सर्वांना वाटतं. शिवभक्त आहे आणि ह्या लहान वयात तुम्ही किल्ले बनवण्याचा जो प्रयत्न करताय तो नक्कीच तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल असं मला वाटतं. ह्या बालकलाकारांना तर आपल्याला प्रोत्साहन द्यायचंच आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्रुपमधील जे सदस्य आहेत, आपल्या ग्रुपमध्ये तसं जर बघायला गेलं तर एका वयाचे सदस्य नाही आहोत आपण सगळे. विविध वयोगटातील व्यक्तींना घेऊन हा ग्रुप बनलेला आहे. आपले आयोजक, नियोजक म्हणजे कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे अनेक लोकांचे परिश्रम असतात, हे तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. माझ्याकडे म्हणजे मला एक जस्ट फोन आला बापूंचा की पद्मजाताई, त्यांनी पहिलं विचारलं पद्मजाताई तुमची तब्येत ठीक आहे का, कारण मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला होता. मी 1.5 मंथ 1.5 महिना मी घरीच होते. मी बापूंना म्हटलं बापू मी तुमच्यासाठी यायला तयार आहे. ही जी ओढ आहे, हे जे प्रेम आहे, हा ग्रुप टिकून ठेवण्यासाठी आम्हाला कारणीभूत ठरतं. बापू झाले, नाना झाले, आम्हाला कधीही परिवारासारखे म्हणजे परिवार सोडून आहेत असं आम्हाला कधीच वाटलं नाही. इतका सुंदर कार्यक्रम भरवण्या मागे मला तरी वैयक्तिक वाटतं की कोणाचाही स्वार्थ नाही आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन, छोट्या मुलांचं काय म्हणूया प्रोत्साहन त्यांना देऊया आपण छोट्या गोष्टीतून, हाच या ओव्हरऑल कार्यक्रमाचा उद्देश असावा. सर्व छोट्याच्या मुलांना मी आत्ता शुभेच्छा देते. कोणाचाही नंबर येऊ देत, आपण माघार घ्यायची नाहीये. तिकडून एक छोटासा मला हाय करतोय. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ही दीदी, मला काकू नाही म्हणायचं बरं का, पण दीदी म्हणायचं मला, आत्ताच सांगते मी. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. ओके, अजिंक्य ताराबद्दल काय माहिती बेटा तुला? बरं का बनवला तू किल्ला? सांग, काही हरकत नाही, सगळे आपलेच लोक आहेत. अतिशय सुंदर. म्हणजे मला हेच फक्त सांगायचं तुम्हा सर्वांना, हे छोट्या मुलांना आपल्या प्रत्येक किल्ल्यांबद्दल इच अँड एव्हरी गोष्टी माहिती आहेत. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणता बनवला? का बनवलं बेटा प्रतापगड? वाह, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला हेच एक्सपेक्टेड आहे. व्यासपीठावरती येऊन बोलणं किंवा खाली बसून बोलणं किंवा अगदी कॉन्फिडेंटली बोलणं, याच्यातूनच मुलांचे सुप्त गुण बाहेर येतात. त्या मुलांनी लक्षात काय ठेवलंय, प्रतापगड आम्ही फक्त अफजल खानाच्या वध याच्यासाठी बनवलाय. काय याच्यासारखं म्हणजे काहीच नाही. आपल्या असंही आपल्या सासवडला अनेक संतांची पावनभूमी असं सासवडला म्हटलं जातं आणि या पावनभूमीमध्ये अनेक दिग्गज लोकांचे पाय लागलेले आहेत. त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तसेच आपण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या सासवडमधले बरेचसे लोक आहेत, अगदी उच्च कामगिरी करतायत, आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी सर्व रसिकांचे स्वागत करते आणि पुढील सूत्र मी जगताप सरांकडे सुपूर्द करते. धन्यवाद. दीपावलीच्या निमित्तानं गेले आठवडाभर सासवडमध्ये खरंच अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले, दीपसंध्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. हनुमान दहंडी उत्सव मंडळ असेल, त्याचबरोबर पत्रकार बंधू असतील, त्याचप्रमाणे मेडिकल असोसिएशन असेल, ग्रामीण संस्था असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, यांच्या वतीने देखील अतिशय सुंदर असा कार्यक्रम आजच्या रात्री सभागृहामध्ये संपन्न झाला. आणि खरं तर शूरांची आणि वीरांची जशी आपल्या भूमीला इतिहास आहे, त्याच पद्धतीनं घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला, अमर भूपाळीकार होनाजी आणि बाळा यांचा देखील वारसा आपल्या या पुण्यभूमीला आहे. आणि हाच वारसा समोर ठेवून, हाच वारसा पुढे चालवण्यासाठी 7 स्टार ग्रुप हा ग्रुप पुढे आला आणि त्यांनी आपल्याच तालुक्यातील, आपल्याच शहरातील, आपल्याच गावातील कलावंतांना एक व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय
सुहास बापू लांडगे, त्याचबरोबर सर्व सेवन स्टार्स ग्रुप, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आत्ताच पत्रकार अध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली आदरणीय हेमंत ताकवले सर, या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी श्रीफळ फोडून आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. तरी ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केला त्यांना नंबर विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय सुहास बापू लांडगे, माजी उपनगराध्यक्ष सासवड नगरपालिका, तसेच आदरणीय हेमंत ताकवले साहेब, आपणच देखील विनंती आहे या कार्यक्रमाचा श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आज आपल्या तालुक्यातील आणि आपल्या सासवड शहरातील पत्रकार ज्यांच्या लेखणीने खरं तर एक व्यसन लावलं होतं वाचनाचं सर्वांनाच, अतिशय कमी शब्दामध्ये जे नेहमीच अतिशय सुंदर लेख लिहित होते, पत्रकारितेमध्ये अतिशय सुंदर बातम्या त्या लावत होते, तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तींना ताकद देण्याचं काम ती व्यक्ती करत होती, अशी आदरणीय श्रीकृष्णजी नेवशे यांचं काल रात्री दुःखद असं निधन झालं. मी सेवन स्टार ग्रुपच्या वतीने सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय आणि 2 मिनिटांसाठी त्यांना श्रद्धांजली द्यायची. ओम शांती. यानंतर सासवड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुहास बापूंना मी विनंती करतो, त्यांच्या समवेत सेवन स्टार ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य संतोष दादा गिरमी, आपल्यास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ फोडून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करावा. आदरणीय संजयजी काटकर साहेब, आपल्यास देखील विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. दिवाळीच्या निमित्तानं सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं संपूर्ण सासवड शहरामध्येच नव्हे तर पुरंदर आणि हवेलीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये आजपर्यंत 5,000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला आहे. सासवडमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती ही स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम करता अमित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय संजयजी काटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळे मान्यवर घर टू घर जाऊन आज या लहान मुलांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी होतोय. प्रमुख अतिथींना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ फोडा. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी श्रीफळ फोडून झालेलं आहे. आजचे हे कलाकार हे आपल्याच भूमीतील, आपल्याच गावातील आणि आपल्याच बरोबरचे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी भरपूर प्रॅक्टिस देखील त्या ठिकाणी केलेली आहे आणि स्वतःचं एक सेवन स्टार ग्रुप नावाने यांनी अतिशय सुंदर असा गाण्यांची मैफिल आज या ठिकाणी रंगणार आहे. निश्चितपणानं मला एक विश्वास आहे की ते देखील कुठं कमी पडणार नाहीत आणि टाळ्यांच्या रूपानं सासवडमधील रसिक श्रोते देखील कुठं कमी पडणार नाहीत, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे स्थानापन्न व्हावं आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका पद्मजा कैलास सूर्यवंशी. व्यावसायिकरित्या मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण मी स्वरानंद सरस्वती विद्यालय सासवड येथे घेत आहे.